परभणीमध्ये परिस्थिती सध्या नियंत्रणात असून शहरासह जिल्ह्याभरामध्ये शांतता आहे। सर्वत्र चोख पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलाय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोरील संविधान पुस्तिकेच्या शिल्पाची तोडफोड झाल्यानंतर काल पुकारलेल्या बंदला अचानक हिंसक वळण लागलं होतं। आज परिस्थिती नियंत्रणात आलेली आहे। नांदेड परिक्षेत्राचे आयजी शहाजी उमप परभणीमध्ये ठाण मांडून आहेत। दरम्यान काल रात्री उशिरापर्यंत 40 पेक्षा जास्त लोकांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। महत्त्वाचं म्हणजे आज शहरातील व्यापारी 11 वाजता जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन आपलं निवेदन सादर करतील। पंकज क्षीरसागर आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत। पंकज, काल दिवसभरातलं चित्र आपण सगळ्यांनीच पाहिलं, अनुभवलं। आज परभणीमध्ये परिस्थिती काय आहे आणि प्रशासकीय पातळीवर काय काळजी घेतली जाते? प्रज्ञा, आपण जर बघितलं तर काल जे काही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील जे संविधान शिल्प होतं त्याची तोडफोड केल्यानंतर त्या माथेफिरूला अटक करण्यात आली, त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला। आंबेडकरी अनुयायांनी बंदचं आवाहन काल केलं होतं। दुपारपर्यंत हा बंद अतिशय शांततेनं सुरू होता, ठिकठिकाणी आंदोलन सुरू होतं। मात्र दुपारच्या नंतर एक हिंसक जमाव आला आणि या जमावानं मोठ्या प्रमाणावर तोडफोड केली। या तोडफोडीमधल्या जखमा ज्या आहेत त्या भरून येणं खूप मुश्किल आहे। मी ज्या ठिकाणी उभा आहे विसाव कॉर्नरच्या परिसरामध्ये आपण जर बघितलं तर ही गाडी जी आहे ही गाडी कंपाऊंड वॉलमध्ये लावलेली आहे आणि या गाडीची मोडतोड अतिशय बेकार पद्धतीने केलेली बघितलं तर नवी गाडी ही त्यांनी घेतलेली आहे आणि पूर्ण जमावानं ही गाडी जी आहे ती पूर्ण तोडलेली आहे। छोट्या व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे। आज परिस्थिती जरी पूर्वपदावर आलेली असली तरी हे जे काही नुकसान झालेलं हे नुकसान फार मोठं नुकसान झालेलं आहे, कारण ज्या ज्या लोकांचं हातावर पोट आहे त्यामध्ये मग आपण जर बघितलं तर चहाचे स्टॉलवाले असतील, पंक्चर व्यावसायिक असतील, त्यानंतर पानटपरी चालक असतील, या सर्वांचं मोठं नुकसान झालेलं आहे। काय परिस्थिती होती काल तुम्ही इथं बघितलं? हे नाही, मी कोर्टात होतो त्यावेळी। अच्छा, घटना ज्यावेळी घडली त्यावेळी मी कोर्टात होतो, माझं काम चालू होतं। मला काही लोकांचे फोन आले किंवा तुमची गाडी फोडत आहेत, परंतु मी कोर्टात माझं काम चालू असल्यामुळे, साक्ष्यपुरावा चालू असल्यामुळे मी काही येऊ शकलो नाही कोर्टातून। पण ज्यावेळी मी घरी आलो होतो एक अंदाजे 1:30-2च्या दरम्यानची पुढची वेळ असेल ती, पूर्ण गाडी ही डॅमेज झालेली मला दिसली पूर्ण टोटल। घरी कोण कोण होतं त्यावेळेला? काय परिस्थिती? घरी कुणीच नव्हतं, घरी कुणीच नव्हतं, घराला लॉक होतं आणि बाहेरून मला फोन येत होते काही लोकांचे, असं असं झालेलं आहे, तुम्हाला काय इन्फॉर्मेशन? आणि त्याप्रमाणे मग ते सगळे पूर्ण समोरचं गाडीचे 4 दारांचे ग्लास, त्याच्यानंतर समोरचा ग्लास, मागचा ग्लास। तुमचं काय नुकसान झालेलं आहे? सगळं दुकान फोडलेलं आहे, बोर्ड फोडा, 2 गाड्या, कॅमेरे। आम्ही चक्कर मारायला आलतो त्यावेळेस शांतीत जमावानं खूप दगडफेक केली। समोरचं हॉस्पिटल, देशमुख हॉस्पिटल फोल्ड, माऊली हेअर कटिंग, सक्सेस लॅब, राज ऑप्टिकल, मीटरचे गड्डे, मोटरसायकली पूर्ण नुकसान केलेलं आहे। खूप जमाव आलता याने। प्रज्ञा, जर आपण बघितलं तर शहरातली परिस्थिती मी दाखवतो। शहरामध्ये जनजीवन जे आहे ते पूर्वपदावर आलेलं आहे। नागरिक बाहेर पडतायत, सकाळी मॉर्निंग वॉकला परभणीकर बाहेर पडले। ठिकठिकाणी चोख बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। जे काही काल नुकसान झालेले त्या नुकसानीचे जे काही रस्त्यावर काचांचा खच पडलेला असेल किंवा इतर असेल, महानगरपालिकेचे कर्मचारी जे आहेत ते याची स्वच्छता करताना दिसून येत आहेत। हे सर्व स्वच्छ करताना दिसून येत आहेत आणि आता प्रत्येकजण जो आहे त्या महत्त्वाचं म्हणजे व्यापारी सुद्धा आज जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत। या घटनेचे पडसाद आता इतर ठिकाणी उमटू लागलेले आहेत। जर जालन्यातलं मंठा असेल, त्याचबरोबर हिंगोली, सेनगाव बंदचं आवाहन करण्यात आलेलं आहे। आज विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे सुद्धा परभणीमध्ये येणार आहेत, तेही परिस्थितीचा आढावा घेणार आहेत। आणि एकूणच आयजी स्वतः परभणीत थांबलेले आहेत। परिस्थितीवर नियंत्रण त्यांनी केलेलं आहे आणि जनजीवन जे आहे ते पूर्वपदावर येताना दिसून येत आहे। प्रज्ञा, बरोबर आहे, यामध्ये सर्वसामान्य नागरिकांचं अत्यंत नुकसान झालेलं आहे, छोट्या व्यापाऱ्यांचं नुकसान झालंय। पंकज, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।